नमस्कार. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आता लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागाला सुरुवात करूयात. इथे जीवा थंडीत कुडकुडतच बसलेला असतो. थंडीत बसलाय पण तरीसुद्धा व्लॉग शूट करायला काही गप्प बसत नाही. यावर्षीची थंडी ना फारच आहे. बहुतेक माझा बर्फ होतोय, बहुतेक माझी कुल्फी होते असं म्हणत असतो. आणि तसं पाहायला गेलं तर त्याला एक कविता सुद्धा सुचत असते. पण आता पुन्हा कविता करत असताना म्हणत असतो, "नाही, नाही, 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 अजिबात नको, कविता करायलाच नको." तेवढ्यातच गुड्डू येतो आणि म्हणत असतो, "काय झालं जीवा भैया?" तेव्हा तो म्हणत असतो, "फारच थंडी वाजते." मग तो इकडे धनंजयकडे जातो आणि म्हणत असतो, "नमस्कार साहेबजी." "हां, बोल काय झालं? तुला सांगितलं ना कितीतरी वेळा मराठीमध्येच बोलायचं म्हणून." तेव्हा तो म्हणत असतो, "हो, मराठीतच बोलायचं आहे, पण पण एक एक चादर पाहिजे होतं." "चादर पाहिजे?" "हो, खूपच जास्त थंडी वाढलेली आहे आणि म्हणूनच चादर पाहिजे आहे." तेव्हा लगेचच आता तो म्हणत असतो, "ठीक आहे, काळजी करू नकोस, मी देतो." तेवढ्यातच नंदिनी तिथे येते आणि नंदिनी तिथे आल्यानंतर ती म्हणत असते, "काय झाले बाबा?" "काही नाही गं, ह्याला चादर आणून दे." असं म्हटल्यानंतर आता लगेचच इकडे तो सुद्धा दुसरी एक ती चादर आणायला जात असते. तेव्हा नंदिनी खरं तर 2 चादर घेऊन येत असते आणि 2 चादर आणल्यानंतर इकडे ती म्हणत असते, "हे घे 2 चादर." पण तेव्हा लगेच आता धनंजय म्हणत असतात, "हे बघ गुड्डू, एक गोष्ट लक्षात ठेव, फक्त एकच चादर द्यायची आणि नंदिनी तू सुद्धा त्या टोणग्याला अजिबात दुसरी चादर द्यायची सुद्धा नाही, समजलं?" असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं असतं. तर आता नंदिनी आतमध्ये तिच्या बेडरूममध्ये चादर आणण्यासाठी गेलेली असते. खरं तर तिने आता एकच चादर घेतलेली असते. एकच चादर घेतल्यानंतर तिथेच तिच्या मोबाईलवर पुन्हा एक जीवाचा व्लॉग आलेला असतो आणि तोच ती पाहत असते. त्या व्लॉगमध्ये त्याने असं सांगितलेलं असतं, की खूप जास्त थंडी आहे. बहुतेक ह्या थंडीने माझा बर्फ होणार आहे, माझी कुल्फी होणार आहे. काय करावं ना तेच मला कळत नाही, असं इकडे तो बोलू लागतो. आणि हे सगळं काही बोलत असताना आता नंदिनी त्या सगळ्या काही गोष्टी इथे पाहते आणि तेव्हा तिच्यासुद्धा मनाला येत असतं, की नाही, नाही, जीवाला असं थंडीत मी ह्या सगळ्या काही गोष्टी करताना इथे नाही पाहू शकत, असा सुद्धा ती इथे विचार करू लागते. आणि त्यानंतर पुन्हा ठरवते, नको, जीवाला थंडीमुळे उगाचच इथे सर्दी, ताप, खोकला ह्या गोष्टी व्हायला नकोत. मलाच काहीतरी केलं पाहिजे असा विचार नंदिनी करू लागते. आणि तेव्हा लगेच आता जो जीवाचा व्लॉग चालू असतो तो ती बंद करते आणि तो व्लॉग बंद केल्यानंतर पुन्हा इकडे ती लगेचच आता ते ब्लँकेट वगैरे एक असतं ते दुसरं घेते. म्हणजे एकूण ती 2 ब्लँकेट घेत असते आणि त्याचसोबत ते दोन्ही ब्लँकेट इकडे आता जीवासाठी घेऊन निघालेले असते. कारण तिला जीवाची तर फार काळजी असते. कारण इथे काही जरी झालं ना तरीसुद्धा जो काही जीवा आहे ना तो जीवा थंडीने इथे त्याला त्रास व्हायला नको किंवा आजारी पडायला नको, ताप भरायला नको, हा विचार नंदिनीच्या मनामध्ये आलेला असतो. आणि हा विचार नंदिनीच्या मनामध्ये आल्यानंतर त्याचमुळे ती हे सगळं काही करू लागत असते. तर आता इकडे नंदिनीने 2 ब्लँकेट दिलेले असतात आणि तेव्हा ती म्हणत असते, "हे घ्या, हे दोन्ही पण ब्लँकेट घ्या." तेव्हा तो म्हणत असतो, "हे दोन्ही ब्लँकेट, नेमके हे दोन्ही ब्लँकेट कोणासाठी?" तेव्हा लगेच इकडे म्हणत असते की की त्यांच्यासाठी. "अरे, पण त्यांच्यासाठी म्हणजे नेमकं कोणासाठी?" तेव्हा पुन्हा एकदा नंदिनी म्हणत असते, "ते तुमच्यासोबत आहेत ना, त्यांच्यासाठी." तेव्हा लगेच इकडे तो म्हणत असतो, "पण माझ्यासोबत आहेत तरी कोण आणि कोणासाठी?" तेवढ्यातच नंदिनी म्हणत असते, "जीवासाठी." तेव्हा लगेच तो म्हणत असतो, "अच्छा, असं आहे तर जीवा भैयासाठी का? बरं, बरं, ठीक आहे." आता इकडे आपण पाहतो की पार्थ हा त्याच्या खोलीमध्ये बसलेला असतो आणि खोलीमध्ये बसलेला असताना इकडे आता तो एक ड्रावर ओपन करतो आणि त्या ड्रावरमध्ये इथे तीच गोष्ट असते, जी गोष्ट आता त्याने हातामध्ये म्हणजे त्या दिवशीचं 16 डिसेंबरचं जे काही पेनड्राईव्ह आहे ते पेनड्राईव्ह इथे त्याने घेतलेलं असतं. आणि ते पेनड्राईव्ह इथे त्याने घेतल्यानंतर आता तो विचार करत असतो, नाही, किती नाही म्हटलं तरीसुद्धा त्या पेनड्राईव्हचं सत्य आणि त्या फोटोचं सत्य आपण शोधून काढलं पाहिजे. हे बघ पार्थ, असा डगमगू नकोस. पुन्हा एकदा ते फोटो व्यवस्थित पुन्हा एकदा बघ. धाडस करून बघायलाच पाहिजे. किती नाही म्हटलं तरी. तेव्हाच तर बघितल्यानंतरच तर कळणार आहे ना, की ते फोटो ह्या पेनड्राईव्हमध्ये आले कसे आणि नेमका काय विषय झाला होता आणि हे फोटो ह्या पेनड्राईव्हमध्ये आहेत तरी कसे. असा इकडे तो विचार करतो आणि ते पेनड्राईव्ह हातामध्ये घेतो. तेवढ्यातच दरवाजा वाजत असतो. आता दरवाजा वाजल्यानंतर इकडे
जो पार्थ आहे तो म्हणत असतो, हा या तुम्ही दरवाजा उघडायचा आहे असं इकडे तो बोलतो. आणि तेव्हा पण तरीसुद्धा दरवाजा पुन्हा पुन्हा वाजतच असतो. त्यावर लगेच आता आपण पाहतो की इकडे जी काही काव्या आहे ती दरवाजावर असते, कारण तिने दरवाजा उघडलेला नसतो किंवा आतमध्ये आलेला नसतो. आता काव्या अशी दिसते, म्हणजे त्याला पूर्ण काव्याचा चेहरा जो आहे तो रडवेला दिसत असतो. इथे लगेचच पार्थ विचार करतो, काव्या काय झाले, तुम्ही का रडताय, कोण काही बोललंय का तुम्हाला, असं म्हणून तिचे डोळे पुसण्यासाठी हात पुढे जात असतात. आणि डोळे पुसण्यासाठी हात पुढे गेल्यानंतर इकडे आता जो काही पार्थ आहे तो पार्थ स्वतःचे हात जे आहे ते पटकन खिशामध्ये ठेवतो. आणि खिशामध्ये ठेवल्यानंतर इकडे जी काही काव्या आहे ती पुन्हा रडायला लागते. खूप जास्त काव्या रडत असते. इकडे पार्थ विचारत असतो, काव्या काय झाले, का रडताय तुम्ही, तुम्हाला कोणी काही बोललंय का काव्या, तुम्ही आतमध्ये या ना प्लीज, आतमध्ये या ना. तेव्हा लगेच इकडे काव्या म्हणत असते, नाही ती मला रम्या असं म्हणता क्षणी लगेच आता इकडे ती शांत बसते. त्यावर पार्थ म्हणत असतो, काय झाले ते सांगणार आहात का तुम्ही, तुम्हाला कोण बोललेलं आहे, काय बोललेलं आहे, प्लीज काव्या काय झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत एकदा सांगा तरी. पण इकडे मात्र काव्या म्हणत असते, नाही नाही काही नाही. बरं मग तुम्ही आतमध्ये येताय का, नाही 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 आतमध्ये नाही. मग काय झालेलं आहे, नाही मी ना चुकून आले होते इकडे, असं समजा की मी इथे आलेच नव्हते असं समजून जा. हे बघा काव्या, तुम्हाला जर कोणी काही बोललं असेल तर ते सांगा ना प्लीज, असं रडू नका ना. पण काव्या म्हणत असते, नाही नाही मला कोणीही काही बोललेलं नाही आहे, नाही. पण मग तुम्ही इथे इथे या ना, आतमध्ये या. नाही नको, मी आतमध्ये येण्यासाठी मी इथे आलेलीच नाही आहे. हे बघा तुम्ही नका काळजी करू, मी ठीक आहे, असं आता काव्या म्हणते आणि तिथून निघून जात असते. आता पार्थला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं, कारण काव्या फार रडत असते आणि तिला काहीतरी सांगायचं होतं पार्थला. काय सांगायचं होतं हे तर तिने सांगितलेलं नसतं आणि त्याचमुळे पार्थचा जीव आता अगदीच कासावीस झालेला असतो. इकडे आता रम्याला फारच आनंद झालेला असतो. जी काही रम्या आहे ती इथे धावतच वसूकडे गेलेली असते आणि म्हणत असते, अगं आई 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 काय सांगू तुला, मला ना फारच आनंद झालाय. तेव्हा वसू म्हणत असते, काय झालंय, अशी का करतेस. तेव्हा लगेच आता ती तिला पकडते आणि नाचायला लागलेली असते. आता इकडे वसू म्हणत असते, अगं तू वेडी आहेस का, काय चाललंय काय तुझं, हां आपल्याला काय आता जागरण गोंधळ करायचं आहे का, नेमकं काय करायचं आहे. तू अशी मला नाचवतेस आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशी एवढ्या उशिरापर्यंत. अगं काय चाललंय तुझं, का आपल्याला इकडे लागोर खेळायची आहे ग रम्या, या पद्धतीने तू हे सगळं काही करतेस. तेव्हा मात्र रम्या म्हणत असते, आज खरं तर नाचण्यासारखे बागडण्यासारखेच क्षण झालेले आहेत. आज जी काव्या माझ्याकडे बोट वर करून बोलायची, जी काव्या जे काही बोलायची त्या काव्याला आज मी इथे रडताना पाहिले. तिच्या चेहऱ्यावर एक भीती मी पाहिली. आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई तुला एक गोष्ट सांगू का, त्या काव्याला मी इथे घाबरताना पाहिले. तिचे हात थरथर कापताना मी इथे तिला पाहिलेलं आहे. हे सगळं आता इकडे रम्या वसूला सांगत असते. तेव्हा वसू म्हणत असते, नको काळजी करूस रम्या, सगळं काही व्यवस्थित होईल. पण तुला सांगू, फक्त गुरुजींनी केलेल्या त्या भाकितामुळे मी इथे हे सगळं काव्याला सांगितलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी इथे काव्याला सांगितल्यात आणि त्याचमुळे ती फारच घाबरलेली आहे. हे सगळं सगळं ती आता इथे बोलू लागत असते. ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता बोलल्यानंतर इकडे वसू म्हणत असते, हे बरं रम्या, तुला काळजी करण्याची काही गरज नाही आहे, सगळं व्यवस्थित होईल. पण आई आई तुला एक गोष्ट सांगू का, तिला आता असं वाटतंय की पार्थ जो आहे ना तो तिच्या हातातून निसटून चाललाय. आता जो पार्थ आहे ना तो तिचा कधीच होणार नाही, ही गोष्ट तिला इथे समजली. पण तिच्या डोळ्यामध्ये ते अश्रू ते सगळं काही पाहिल्यानंतर इथे मला मात्र फारच टेन्शन आलं बघ. म्हणजे तुला टेन्शन आलं, म्हणजे मला इथे काव्याचं वाईट वाटत होतं ग. रम्या, काय चाललंय तुझं, तुला काव्याचं चक्क वाईट वाटत होतं, म्हणजे मला नाही समजलं. त्यावर लगेच आता इकडे रम्या म्हणत असते, म्हणजे खरं सांगू का आई, पार्थला गमावण्याची भीती आणि त्याचसोबत त्या सगळ्या गोष्टी मी बऱ्याचदा बघितल्यात, मी बऱ्याचदा केलेल्या आहेत ना गं. आणि त्याचमुळे मला इथे तिला असं पाहिल्यानंतर इथे वाईट वाटलं. पण आई, ते फक्त तेवढ्यापुरतंच वाईट होतं. ते पुन्हा वाईट नाही वाटणार मला कधीच. कारण पार्थ जो आहे ना तो फक्त आणि फक्त इथे माझाच आहे. त्याला मी इतर दुसऱ्या कोणाचंही होऊ देणार नाही. असं स्पष्टपणे ती आता इथे बोललेली असते. त्याचसोबत आपण पाहतो की प्रेक्षकांनो, आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही पार्थ आहे त्या पार्थला फारच काळजी वाटू लागलेली असते. आणि तेव्हा तो इकडे काव्याकडे जायचं असतं पण जाऊ शकत नसतो. त्यामुळे तो मानिनीकडे जातो आणि मानिनीला म्हणत असतो,
आई प्लीज तू काव्याकडे जा ना. तेव्हा ती म्हणत असते, काय काव्याकडं? का आणि कशासाठी? तेव्हा तो म्हणत असतो, आई प्लीज मी काय सांगतोय ते तू नीट ऐक ना. प्लीज तू काव्याकडे जा ना. अरे पण हो, पण का आणि कशासाठी मी काव्याकडे जाऊ? अगं त्यांना ना काहीतरी झाले, म्हणजे त्या ना रडत होत्या आणि त्यांना काहीतरी झालेलं आहे आणि म्हणूनच मी म्हणतोय की तू त्यांच्याकडे जा ना प्लीज. तेव्हा मानिनी म्हणत असते, अरे पार्थ तुझं नेमकं चाललंय काय? म्हणजे तुला काव्याची काळजी वाटते का? आणि मी तरी का जाऊ बरं काव्याकडे तेच सांग मला. त्यावर लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो, अगं आई त्या माझ्या खोलीपर्यंत आल्या होत्या. काय सांगतेस काय? म्हणजे बहुतेक ती तिच्या त्या बोक्याला कंटाळली आणि तुझ्याकडे आली होती. आई तसं नाही, पण त्या खोलीकडे आल्या होत्या माझ्या. त्यांना काहीतरी बोलायचं होतं, मला काहीतरी सांगायचं होतं. पण त्यांनी ते माझ्याशी शेअर नाही केलं, बोलल्या नाही. त्या खूप रडत होत्या गं आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे टेन्शन दिसत होतं. म्हणून आई मी तुला म्हणतोय की प्लीज एकदा तू जा ना त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचार ना काय झाले म्हणून. आई प्लीज गं. तेव्हा मानिनी म्हणत असते, एक मिनिट हां, अजिबात नाही. हे बघ ती बायको तुझी आहे. मग तूच तिला समजवायला पाहिजेस, जायला पाहिजेस. आणि तेव्हा लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो, आई तू जेव्हा रुसतेस, रडतेस तेव्हा मी तुला समजवायला येतो ना, मग तू माझं काम करणार नाही आहेस का? तेव्हा मानिनी म्हणत असते, नाही हं, अजिबात नाही. माझा नवरा मला येतो, समजावतो, प्रेमाने जवळ घेतो, अश्रू पुसतो आणि कारण विचारतो रडण्याचं. आणि मग ऐक ना, तू आता बाबांना पाठव ना प्लीज. बाबाचं आणि काव्याचं चांगलं जमतं ना. त्यावर मानिनी म्हणत असते, अरे पार्थ तुझं काय चाललंय? वेडा आहेस का? म्हणजे बायको तुझी, ती रडते आणि तुझ्या बायकोला मनवण्यासाठी मी माझ्या नवऱ्याची झोपमोड करू? बघा ना प्रेक्षकांनो, मानिनी पण खूपच डेंजर आहे बरं का. आता इकडे खरं तर आता आई आहे आणि दोघांना नवरा बायकोला एकत्र आणण्यासाठी तिचा हा प्लॅन सुरू आहे, म्हणजे लेकाला आणि सुनाला. त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो, अगं आई उठव ना प्लीज. काव्या खूप रडतायत गं, त्यांना काहीतरी होतंय आणि मला ते नाही पाहवत आहे. आई प्लीज गं. त्यावर लगेच आता मानिनी म्हणत असते, हे बघ पार्थ मी असं काहीही करणार नाही आहे. बायको तुझी आहे, त्यामुळे तू जायचं आहेस, तू समजवायचं आहेस. यावेळेला खरं तर अशा वेळेला आई-वडील हे मुलांसाठी नसतात. अशा वेळेला नवरा बायकोने कायम एकत्र राहिलं पाहिजे. बायकोच्या डोळ्यामध्ये आलेले अश्रू हे त्याच्या नवऱ्यानेच पुसले पाहिजेत. मग मला सांग, तुझी बायको तिकडे काव्या रडते, तिला काहीतरी झालंय आणि तू इकडे बाबांना सांगतोय जाण्यासाठी. त्यावर पार्थ म्हणत असतो, बरं ठीक आहे, पण तू तरी जा आई प्लीज. तू तरी एकदा जाऊन बघ ना. त्यावर मानिनी म्हणत असते, नाही हां. हे बघ पार्थ, अजिबात नाही. एवढा मोठा 6 फूट तू धष्टपुष्ट एवढा मोठा टोनगा झालायस एवढ्यासारखा मर्दासारखा मर्द आणि इथे आईला सांगतोयस बायकोची समजूत काढायला आणि आईला सांगतोयस की बघ माझ्या बायकोला काय झाले म्हणून. असं करणार आहेस का तू? असं आता इकडे मानिनी म्हणत असते, जा पटकन आणि तुझ्या बायकोला काय झाले ते समजव. आता इकडे पार्थ म्हणत असतो, बरं ठीक आहे जातो. असं म्हणून पार्थ निघालेला असतो. तेव्हा मानिनी म्हणत असते, अरे उलट तुझ्या डोळ्यामध्ये काव्याविषयी असलेली काळजी, प्रेम ते सगळं काही दिसतंय मला. आणि ह्या वेळेला जरी मलासुद्धा काव्याची काळजी असली तरीसुद्धा तूच काव्याचे डोळे पुसणं गरजेचं आहे पार्थ, असं मानिनी म्हणते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की काव्या रडत असते. तो बोका तर तिच्या जवळच असतो, त्याला घेऊन बसलेली असते आणि रडत असताना म्हणत असते, नाही नाही नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा मी ह्या सगळ्या गोष्टी अजिबात ह्या पद्धतीने होऊ देणार नाही. गुरुजींनी सांगितलेलं भाकीत मी खरं होऊ देणार नाही. जे काही पार्थ आहे ते फक्त आणि फक्त इथे माझेच आहेत. मी पार्थला इथे रम्याचं होऊच देणार नाही. लगेचच उठते. तिच्या बॅगमध्ये असलेलं ते पेंडंट, काव्यार्थ नावाचं पेंडंट ती काढते आणि काव्यार्थ नावाचं पेंडंट बाजूला काढल्यानंतर तिथे पूर्ण जोडण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते. काही जरी झालं तरीसुद्धा काव्य आणि पार्थ हे एकच आहेत, ते वेगळे नाही आहेत, हा विचार तिच्या मनामध्ये आलेला असतो. आणि मी वेगळंसुद्धा होऊ देणार नाही. त्या रम्याचं आणि गुरुजींचं भाकीत मी खरं होऊ देणार नाही, असं इकडे काव्या म्हणत असते आणि रडायला लागलेली असते. ते पेंडंट जोडण्याचा तिचा तो प्रयत्न, डोळ्यामधले अश्रू आणि ती धडपड, त्याचबरोबर पार्थला गमावण्याची भीती, हे सगळं सगळं आज तिचं इथं दिसून आलेलं असतं. तेव्हा लगेच आता ते पेंडंट आहे तसंच ठेवून देते आणि नंदिनीला कॉल करते.
आता नंदिनीला कॉल केल्यानंतर इकडे नंदिनी फोन उचलते. खरं तर रात्र बरीच झालेली असते, पण तरीसुद्धा काव्याचा फोन एवढ्या उशिरा का बरं आलेला असेल असा विचार ती करते आणि ताबडतोब तिचा फोन उचलते. आता तिचा फोन उचलल्यानंतर म्हणत असते, बोल काव्या, काय काय झालेलं आहे? एवढ्या उशिरा तू का फोन केलायस? तेवढ्यातच पाठीमागून धनंजयचा आवाज येतो. धनंजय तर कुठेही जावा कबाब में हड्डीचे बरं का प्रेक्षकांनो. आता इकडे धनंजय म्हणत असतो, काय ग नंदिनी, किती उशीर झालाय? फोनवर कोणाशी बोलते? झोप लवकर. हो हो बाबा, झोपते झोपते, झोपायला चाललेली आहे, तुम्ही झोपा शांतपणे. तेवढ्यातच इकडे काव्याने सुद्धा हे सगळं ऐकलेलं असतं बरं का. आता इकडे खरं तर काव्याला ह्या वेळेला तिच्या बहिणीची, मैत्रिणीची, आईची फार गरज असते. कोणाशी तरी बोलून मन मोकळं करायचं असतं, पण बघा ना, आता नंदिनीशी सुद्धा ती शेअर करत नाही. नंदिनी तिला विचारते, काय झाले काव्या, बोल, एवढ्या उशिरा फोन केलायस? नाही ताई, काही नाही, झोप तू, झोपायची वेळ झाली ना. अगं नाही नाही, गेले बाबा गेले. अच्छा, बोल ना, तुला काय झालंय? काय झाले काव्या, तू रडतेस का? काव्या म्हणत असते, नाही ग ताई, नाही नाही, मी रडत वगैरे नाही. काव्या बाळा, तू मला बोलायला फोन केलायस ना, मग का बोलत नाही आहेस? काय झाले, बोल ना, सांग ना, काय झाले? तुला कुणी काही बोललंय का? पार्थ तुझ्यावर ओरडलेत का? रम्या काही बोलली आहे का? काय झाले काव्या, बोल ना. तेव्हा काव्या म्हणत असते, नाही ग ताई, काही एक झालेलं नाही, मी फक्त असंच फोन केला होता, मी तुला सकाळी फोन करेन, असं म्हणून काव्याने फोन ठेवला. त्यावर आता इकडे नंदिनी विचार करू लागते, काय झालं असेल काव्याला? काव्या ठीक तर असेल ना? म्हणजे तिने मला एवढ्या रात्री फोन केला, सगळं ठीक असेल ना? आणि ती का रडत होती? नेमकं काय झालं असेल? असा विचार नंदिनीच्या मनामध्ये येतो. तर इकडे पुन्हा एकदा काव्या तो टेडी, तो बोका घेऊन तशीच बसलेली असते. फार रडत असते. आता तिने इकडे कोणाशी तरी बोलायचं, मन मोकळं करायचं म्हणून तिने पुन्हा जीवाला कॉल केलेला असतो. आता तिकडून जीवा म्हणत असतो, म्हणजे काव्या मला सांग, तुला नेमकं काय म्हणायचं आहे? आता शॉर्टकट मारलं बरं का प्रेक्षकांना इथे त्यांनी. म्हणजे काव्याने ऑलरेडी ज्या गोष्टी झालेल्या आहेत ना, त्या जीवाला अगोदरच सांगितल्यात आणि तिथून पुढे त्यांनी दाखवलं. आता इकडे जीवा म्हणत असतो, हे बघ, तू तेच बोलतेस ना, गुरुजींनी सांगितलेलं भाकीत, गुरुजींनी केलेलं भाकीत. अगं, तू वेडी आहेस का? त्या रम्याचं एवढं काय मनावर धरतेस गं, आणि त्या रम्याचा एवढा काय विचार करतेस? अगं तुला सांगू का, जर पार्थदादाचं आणि रम्याचं लग्न व्हायचं असतं तर ते केव्हाच झालं असतं. पार्थदादा आणि रम्या फक्त एक मित्र आणि मैत्रिणी आहेत. कितीतरी दिवस ते घरामध्ये एकत्र राहिलेत, तरीसुद्धा त्यांचं लग्न झालं नाही. त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, हे बघ, जेव्हा पार्थसाठी मुलगी बघत होतो त्यावेळेससुद्धा रम्याचं आणि त्याचं लग्न ठरलं का? नाही ठरलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, जेव्हा नंदिनी लग्नमंडपातून गायब झाली, मग त्यावेळेससुद्धा इथे तो योग आला असता की नाही जुळून? इथे पार्थदादाचं लग्न रम्यासोबत झालं असतं की नाही? मग मला सांग, एवढ्या सगळ्या गोष्टी जर तुझ्यासमोर आहेत, तर मग तू त्या रम्याचं बोलणं का मनावर घेतेस काव्या? हे बघ, रम्याचं बोलणं अजिबात मनावर घेऊ नकोस काव्या. आणि गुरुजींच्या भाकीताचं म्हणशील तर हे बघ, जेव्हा त्यांनी सांगितलं होतं की बाबावर संकट येणार आहे, त्यांना अटॅक येणार आहे, पण त्याच अगोदर आम्हाला हे समजलं होतं, त्याच अगोदर बाबांच्या सगळ्या टेस्ट, सगळ्या गोष्टी आम्ही व्यवस्थित करून ठेवल्या होत्या. आणि जेव्हा त्यांना त्रास झाला त्यावेळेस त्याच्यावरती बेस्ट सोल्युशन निघालं आणि बाबांची तब्येत व्यवस्थित झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तू एक गोष्ट बोलशील ती म्हणजेच की ती अग्निपरीक्षा. मला एक गोष्ट सांग, पार्थदादाच्या जीवाला धोका होता, तू ती अग्निपरीक्षा दिलीस, बरोबर? अग्निपरीक्षा दिल्यानंतर मी तुझ्या हाताला धरून पार्थदादापर्यंत घेऊन गेलो, बरोबर की नाही? मग त्यावेळेस सगळ्यांना तुझं पार्थवर असलेलं प्रेम दिसलंच की नाही, बरोबर? आणि नंतरचं केलेलं गुरुजींनी भाकीत म्हणशील ते म्हणजेच की मला आगीपासून धोका आहे, पण त्याच आगीमुळे काव्या नावाचा जो माझ्या छातीवर टॅटू होता तो कायमचा मिटला. आणि कायमचा टॅटू मिटल्यानंतर तिथूनच पुढे आपल्याला आपलं प्रेम मिळालं, आपल्याला आपल्या खऱ्या प्रेमाची जाणीव झाली. आणि त्याहून म्हणशील तू ते 16 डिसेंबरचं गुरुजींनी केलेलं भाकीत. तर काव्या, मला एक गोष्ट सांग, अगोदर आपण आपल्या पार्टनर्सला आपला भूतकाळ सांगण्यासाठी कितीदा प्रयत्न केलेले, कितीदा विचार केलेला, पण आपण सांगू शकलो ना? नाही सांगू शकलो. अगं उलट 16 डिसेंबरमुळे एक गोष्ट चांगली झालेली आहे, आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या पार्टनर्सवर असलेलं प्रेम समजलंय. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एवढे दिवस ज्या गोष्टी आपण आपल्या पार्टनर्सला सांगण्याचा प्रयत्न करत होतो त्या गोष्टी एवढ्यात आपण त्यांना नाही सांगितल्या, मग तेच सत्य त्यांना समजलंय. मग उलट जे काही झालंय ते चांगलंच झालंय ना. मग आता एकच करायचं आहे, ते म्हणजे की काही जरी झालं तरीसुद्धा आपण आपल्या पार्टनर्सला मिळवायचं आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पार्टनर्सवर असलेलं प्रेम आपण त्यांना दाखवून द्यायचं आहे. आता हे सगळं काही बोलत असताना पार्थ केव्हाच दारावरती येऊन टपकलेला असतो. पार्थ हे सगळं काही ऐकत असतो. आता काव्या जीवाचं हे संभाषण ऐकत असताना इकडे काव्या
खूपच रडायला लागलेली असते आणि ती म्हणत असते, अरे पण जीवा, ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण हेच सगळं आपलं जे आहे ते आपल्या पार्टनर्सना का नाही कळत आहे? त्यांना ह्या सगळ्या गोष्टी का नाही कळत आहे की आपलं त्यांच्यावर प्रेम आहे, आपलं जग, आपलं विश्व हे फक्त आणि फक्त तेच आहेत. त्यावर जीवा म्हणत असतो, नको काळजी करूस, सगळं काही आपलं त्यांच्यावर प्रेम आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना नक्की समजतील, तू काळजी अजिबात करू नकोस, असं जीवा म्हणत असतो. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग तर त्याहूनही इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे पार्थ जो आहे तो दारापाशीच उभा असतो. जीवाचा फोन ठेवल्यानंतर इथे काव्या स्वतःच्याच मनाशी बोलत असते. ती म्हणत असते, गुरुजींचं भाकीत असो किंवा रम्याचं स्वप्न असो, काही जरी झालं तरीसुद्धा इथे मी माझं प्रेम आणि माझे पार्थ मी मिळूनच राहणार. ते मी दुसऱ्यांचे कधीच होऊ देणार नाहीत. पार्थ फक्त माझे आहेत आणि ते माझेच राहणार, असं काव्या म्हटलेली असते. हे सगळं पार्थने ऐकलेलं असतं. पार्थ अक्षरशः इमोशनल झालेला असतो. त्याला फार वाईट वाटत असतं. आज काव्या त्याच्यावर एवढं प्रेम करायला लागलेली आहे हे पाहून, आणि त्याला छानसुद्धा कुठेतरी वाटत असतं. तर आता दुसऱ्या बाजूला पाहूयात आपण आपला गुड्डू आणि त्याचबरोबर जीवा मस्त शेकोटीचा आनंद घेत इथे गार्डनमध्ये बसलेले असतात. पण बहुतेक ना प्रेक्षकांनो, जीवाने काहीतरी माती खाल्ली बरं का. आता म्हणजे तो काहीतरी खोटं बोललाय, त्यांनी काही दाखवलं नाही आहे, पण काय खोटं बोलायला असतो असेल तर असंच स्वतःच्या काहीतरी त्याला त्रास होतोय किंवा थंडी वाजते, ताप भरलाय वगैरे वगैरे, ह्या बहुतेक ह्या गोष्टी तो बोललेला असावा असं मी म्हणते. कारण आता बघा, इकडे जो गुड्डू बोलतोय, पण जीवा भैया, आपने वो झूठ बोला ना, अच्छा नहीं किया, आप क्यों झूठ बोले? त्यावर जीवा म्हणत असतो, अरे गुड्डू, प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं, तू काळजी करू नकोस, असं इथे जीवा बोलत असतो. तेवढ्यातच आता नंदिनी तिथे आलेली असते आणि नंदिनीने बहुतेक नंदिनी ना ह्याच्या काळजीपोटी बाहेर आलेली असावी बरं का. पण आता इकडे तर हा जीवा ठणठणीत आहे, याला काहीच झालेलं नाही आहे, आणि त्याचमुळे नंदिनी म्हणत असते, पण मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही. तुम्ही माझ्याशी खोटं बोललात आणि तुम्ही फसवणूक केली, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावर लगेच आता जीवा उठून उभा राहतो आणि म्हणत असतो, नंदिनी नंदिनी तसं काही नाही. त्यावर नंदिनी म्हणत असते, तसं काही नाही म्हणजे तुम्ही खोटं बोललात जीवा, तुम्ही फसवणूक केली माझी, असं आता नंदिनी बोलते. तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं? आता ह्या नंदिनीला पुन्हा एकदा मनवेल, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या काव्याला तिचा पार्थ आता मिळेल का? काव्याच्या डोळ्यात अश्रू, प्रेम, भावना, त्याचबरोबर पार्थकडे असलेली ओढ, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर पार्थ नेमका काव्यासोबत कसा वागेल, आणि ते 16 डिसेंबरचं सत्य आणि गुरुजींनी केलेलं रम्यासमोर भाकीत, ह्या सगळ्या गोष्टी तो सुद्धा खोडून काढण्यासाठी काव्याला मदत करेल का? पाहूयात उद्याच्या भागात.